जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक मॅडम आपल्यासोबत आहे। खरं तर नागपुरातील अंडा उबवणी केंद्र आहे, तिथे बर्ड फ्लू सारखा काही परिस्थिती निर्माण झाली होती। नेमकं काय झालं होतं पुंडलिक मॅडम, आणि काय परिस्थिती आता? आपल्याला नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामध्ये जे पायाभूत कळप होतं त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मॉर्टॅलिटी दिसून आली। तर नॉर्मली मॉर्टॅलिटी असतेच, परंतु ती वाढत गेल्याने 3 तारखेला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात मॉर्टॅलिटी झाली। जवळपास 300 पक्षी आपले मृत झाले। त्या अनुषंगाने आपण तात्काळ नमुने DIS पुणे येथे सादर केले आणि त्यांनी भोपाळला पाठवले आणि त्याचे निष्कर्ष 4 तारखेला संध्याकाळी आम्हाला प्राप्त झाले की एव्हियन इन्फ्लुएन्झासाठी पॉझिटिव्ह आहेत। त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार कलिंगची प्रक्रिया राबवली। याची तीव्रता किती होती या बर्ड फ्लूची आणि किती कलिंग झालेलं आहे टोटल, म्हणजे त्याचा उद्रेक नेमका कुठे झाला होता आणि कशा पद्धतीने मी हाताळला? उद्रेक जो झाला तो आमच्या शासकीय प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामध्येच झालेला आहे आणि त्यामुळे ते आयसोलेटेड परिसर असल्यामुळे बायोसिक्युरिटी मेजर्स आपण तिथे राबवत असल्यामुळे तिथून काही बाहेर जाणं किंवा बाहेरून तिथे आत येण्याची ही प्रक्रिया तशीच रिस्ट्रिक्टेड असल्याने घाबरायचं कारण नाही। आम्ही पूर्ण जे सायंटिफिक मेथडनी तिथे असलेले सर्व उर्वरित पक्षी, अंडी, खाद्य आणि लिटर मटेरियल याचं नष्ट केलेलं आहे आणि आता पूर्णपणे त्या प्रक्षेत्राचं सॅनिटायझेशन झालंय, निर्जंतुकीकरण झालेलं आहे आणि 3 महिने सदर प्रक्षेत्र हे बंद राहील। तिथे कुठल्याही प्रकारचं कुक्कुट पक्षी पालन होणार नाही। त्यामुळे हा उद्रेक जो झाला होता तो तिथल्या तिथे आपण थांबवून नष्ट केलेला आहे। 4 तारखेला हा समजा आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यानंतर किती कलिंग झालं, म्हणजे किती हे नष्ट करण्यात आल्या कोंबड्या आणि किती मोठा परीघ होता हा संपूर्ण परिघात किती नष्ट? 4 तारखेला जेव्हा आपल्याला एव्हियन इन्फ्लुएन्झाचा पॉझिटिव्ह रिझल्ट आला त्यानंतर 1 किलोमीटरच्या परिघात केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार असलेल्या सर्व पोल्ट्री फार्मचे पक्षी नष्ट करण्याचे आदेश आहेत। त्याप्रमाणे आपण जेव्हा गुगल मॅपवर सर्कल काढून ते प्रक्रिया केली तेव्हा फक्त 1 किलोमीटरच्या परिघात नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं जे प्रक्षेत्र होतं तेच येत होतं, तिथे सुद्धा कलिंगची प्रक्रिया झाली आहे। 4 तारखेला रात्रीच आम्ही कलिंगची प्रक्रिया राबवली आणि त्याच्यामध्ये जवळपास 4000 पक्षी रात्रीच आम्ही नष्ट केले आणि उर्वरित 3000 पक्षी 4000 समथिंग पक्षी दुसऱ्या दिवशी असे एकूण 8501 पक्षी पूर्णपणे आपण नष्ट केलेले आहेत आणि 11 अंड्या कुठे गेले 16774 अंडी सुद्धा आपण या दरम्यान नष्ट केली आहे आणि प्रक्षेत्रावर असलेलं खाद्य आणि लिटर मटेरियल सुद्धा आपण नष्ट केलं। म्हणजे आता हा संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण केलेल्या सुरक्षित मानण्यात येतो, काय सांगाल? सदर प्रक्षेत्र अतिशय सुरक्षित आहे। बर्ड फ्लू पासून अगदी ते रोगमुक्त म्हणजे व्हायरसनी विषाणूमुक्त झालेलं आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नागपूर जिल्ह्यातील कुक्कुट पालकांना हे सांगू इच्छिते की हा जो तुरळक आउटब्रेक आपल्या इथे झाला आहे त्यासाठी कोणी घाबरून जायची गरज नाही। 1 किलोमीटरच्या परिघामध्ये आपण आवश्यक सगळ्या कार्यवाह्या केलेल्या आहेत। सर्व कुक्कुट पालकांना फक्त एवढी एक विनंती राहील की त्यांनी सजग राहायचं आहे। कुठल्याही प्रकारची अशी मरतूक जर आढळून आली, अनयुज्युअल मॉर्टॅलिटी आपण ज्याला म्हणतो, तर त्यांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला याबाबतचं रिपोर्टिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्याच प्रकारे कुक्कुट पालकांचं नुकसान होणं टाळता येईल। मॅडम, पुढचा प्रोटोकॉल काय राहील? जसं तुम्ही सांगितलं निर्जंतुकीकरण केलेलं आहे, तर पुढचा प्रोटोकॉल किती दिवसांकरता हे सगळं अलिप्त ठेवण्यात येईल किंवा कशा पद्धतीचं राहील प्रोटोकॉल? आता 3 महिनेपर्यंत आपण प्रक्षेत्रावर कुक्कुट पक्ष्यांचं पालन करणार, म्हणजे रेअरिंग करणार नाही, हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे आणि तिथून वाहतूक पण होणार नाही। जर पक्षीच राहणार नाहीत तर कोणत्या प्रकारची वाहतूक प्रक्षेत्रातून बाहेर होण्याचं हेच नाहीये, चान्स नाहीये। सर्वसामान्य नागरिकांना काय आव्हान कराल? काय सर्वसामान्य नागरिकांना मी हेच म्हणेल की हा तुरळक असा एक प्रादुर्भाव झालेला आहे, कोणी घाबरून जायची गरज नाही। विशेषतः कुक्कुट पालकांनी बिलकुल घाबरायची गरज नाही। आपण हा जो प्रादुर्भाव झाला होता तो जागीच आपण त्याला दाबून नष्ट केलेला आहे। फक्त तुम्ही सगळ्यांनी सजग राहण्याची गरज आहे। आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारे अशी मॉर्टॅलिटी झाल्यास तात्काळ कार्यवाही करण्यात येईल। सगळ्यांनी निश्चिंत राहावं असंच मी जिल्ह्यातली संपूर्ण यंत्रणा अलर्टवर आहे? येस, अलर्ट आहे। आपण जे शीघ्र कृती दलाची स्थापना केलेली आहे जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पंचायत समितीमध्ये सुद्धा आहे, त्यामुळे कोणीही घाबरून जायची गरज नाही।
तुम्हाला तात्काळ मदत करण्यात येईल आणि तात्काळ कार्यवाही होईल एवढी मी तुम्हाला आश्वासन देते. बर्ड फ्लूचा उद्रेक झालाय त्यामुळे घाबरून जाऊ नका, मात्र सजग नक्की राहा आणि सगळ्यांनी याबाबत सतर्कता नक्की बाळगा असं आव्हान सुद्धा विभागाकडून करण्यात आलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे हा उद्रेक झाला होता तो संपूर्ण परिसर 1 किलोमीटरचा पूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आल्याचा दावा सुद्धा अधिकाऱ्यांनी केलेला आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.